एके गावात एक डुक्कर आई आणि तिची 3 गोंडस पिल्ले राहत होती. तिन्ही पिल्ले अतिशय खेळकर होती. पण डुक्कर आई नेहमी त्यांना सांगायची, मुलांनो, जंगलात एक कोल्हा फिरत असतो. तो खूप चलाख आहे, म्हणून स्वतःचे घर मजबूत बांधा. एके दिवशी पिल्लांनी ठरवले की आता आपण आपापले घर बांधू. पहिला पिल्लू आळशी होते. त्याने पटकन गवत गोळा केले आणि काही वेळात गव्हाचा घर तयार केले. तो आनंदाने म्हणाला, झटपट घर तयार. दुसरे पिल्लू थोडे शहाणे होते. त्याने काठ्याचे घर बांधले. ते गवतापेक्षा मजबूत होते, पण अजूनही पुरेसे कणखर नव्हते. तिसरे पिल्लू सर्वात मेहनती होते. त्याने विटा, माती आणि वेळ वापरून एक मजबूत विटांचे घर बांधले. त्याने खूप कष्ट घेतले, पण घर खूप पक्के झाले. तेवढ्यात जंगलातून तो चलाख कोल्हा आला. तो आधी गव्हाचा घराजवळ गेला आणि जोरात फुंकर मारली, फू, आणि गव्हाचा घर उडून गेले. पहिला पिल्लू घाबरून पळत दुसऱ्या पिल्लाकडे गेले. कोल्हा मग काठ्याचे घराजवळ आला. त्याने पुन्हा फुंकर मारली, फू, आणि काठ्याचे घरही कोसळले. दोन्ही पिल्ले परत तिसऱ्या पिल्लाचा विटांचे घरात जाऊन बसली. नंतर कोल्हा विटांच्या घरासमोर आला. त्याने जितक्या जोरात फुंकर मारली, तितके घर अजिबात हलले नाही. कोल्हा दमून गेला, त्रस्त झाला आणि शेवटी तिथून पळून गेला. तीनही पिल्ले आनंदाने उड्या मारत म्हणाली, मेहनतीचे काम नेहमी मजबूत असते. आणि ते तीनही पिल्ले त्यांच्या सुरक्षित विटांच्या घरात आनंदाने राहू लागली.